यानंतर एक पॉझिटिव्ह बातमी। खरं तर महाराष्ट्रामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथे खूप जास्त पाऊस पडतो, परंतु पाण्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने केलं जात नाही। यामुळे 12 पैकी 9 महिने इथे दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते। परंतु हीच बाब ओळखून कोल्हापूरच्या गडहिंग्लजच्या नागरिकांनी एक वेगळी योजना सुरू केली आहे। ही आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आंबोलीत उगम पावणारी हिरण्यकेशी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या दक्षिण भागाची वरदायिनी। इथं पडणाऱ्या पावसाचं पाणी हे याच नदीद्वारे कर्नाटकात वाहून जातं आणि उन्हाळ्यात पुन्हा हीच नदी कोरडी ठाक पडते। पाणी नसल्यामुळे जनावरांना पाणी मिळत नाही, माणसांना पाणी मिळत नाही, लांबून पाणी आणावं लागतं। सध्या म्हणजे पाऊस ह्या भागात कमी असल्यामुळे किंवा 4 वर्ष पाऊस कमी असल्यामुळे तलावाचं पाणी अतिशय कमी होतं। पण आता हेच पाणी गडहिंग्लज मधल्या एका बँकेत जमा होणार आहे आणि ही बँक आहे वैरागवाडीचा हा जलाशय। आपल्या वेस्टवेरच्या खालच्या बाजूला एक मोठा नाला जातो की त्याचं पाणी जवळपास 15 MCFT पाणी याच्यामध्ये साठू शकतं आणि ते वळवण्याचं काम आज सुरू केलेलं आहे। आणि अशाच हे सर्व काम त्याचबरोबर डाऊनस्ट्रीमला काही विहिरी आहेत आणि ते पाणी सुद्धा वाया जातं, ते सुद्धा आपल्या इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून लिफ्ट करून आपण आज धरणामध्ये नेतोय। पावसात पडलेलं पाणी नाल्यांद्वारे नदीत जातं, त्याच नाल्यांपासून चर खोदून पाण्याची दिशा बदलायची आणि पाणी जलाशयात सोडायचं। शेतकऱ्यांना विनंती केली की हा पाझर तलाव भरण्यासाठी जे पावसाळ्यामध्ये ज्याचा उपयोग होत नाही, पावसाळ्यामध्ये शेतीसाठी ह्या मोटारींचा उपयोग होत नाही, अशा शेतकऱ्यांना विनंती करून त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या तलावामध्ये पाणी टाकून हा तलाव भरण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विनंती केली। शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद त्याला दिलेला आहे। फक्त हा एकच जलाशय नाही तर ही योजना अख्ख्या तालुक्यात राबवण्याचा मानस आहे। मी सर्व अधिकाऱ्यांशी बोललो आणि मग प्रांत मॅडमांना एक योजना सांगितली की जे पाणी वाहून जातं ते आपण जर काही सामानगडला लिफ्ट केलं तर त्या माध्यमातून सायपन पद्धतीनं पूर्व भागाला आपण पाणी पुरवठा करू शकू। लोकशक्ती तर आता उभी राहिली आहे, गरज आहे ती धनशक्तीची। जवळजवळ आम्हाला एक तलाव भरायला नाही मिळत तर 50 लाख रुपये लागणार आहेत। पण सरकारनं पण याचा विचार करायला पाहिजे की तुम्ही 700 कोटीचा डॅम बांधता, पण त्या डॅमच्या तयार व्हायला आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून 25 वर्ष जातात आणि आज पाऊस येतो आणि एका महिन्यात जर आम्ही तलाव भरत असेल तर सरकारनं डिझास्टर मॅनेजमेंट आपत्कालीन व्यवस्थापनाची व्यवस्था केली पाहिजे। दुष्काळात टँकरने पाणी पुरवठा करून पाण्यासारखा पैसा वाया घालवण्यापेक्षा अशा अभिनव चळवळींमध्ये पैसा ओतण्यास काहीच हरकत नाही। रणजित माजगावकर, ABP माझा, गडहिंग्लज, कोल्हापूर।